नमस्कार, मी वर्षा. यशाचा कानमंत्र या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत सोनल रोहारीकर. सोनल रोहारीकर या नागपूरच्या SDF प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या डायरेक्टर आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये गेल्या 24 वर्षांपासून शेतीशी संबंधित विविध उत्पादनांचं त्या एक्सपोर्ट देखील करतायत. तर हळद, दूध, हळदाची भुकटी, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, मिलेट्स अशा उत्पादनांचा यामध्ये समावेश आहे. मध्यपूर्वेतील देश, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि इंग्लंडमध्ये त्या निर्यातही करतात. त्यांच्या गाठीशी प्रचंड अनुभव आहे. बिझनेस मॅनेजमेंट या विषयांमध्ये त्यांनी PhD केलेली आहे. त्या स्वतः सॉफ्टवेअर प्रोग्रामर देखील आहेत. माझघर या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला इंटरनॅशनल गोल्डन बुक अवॉर्ड देखील मिळालेला आहे. एक्सपोर्टच्या माध्यमातून भारतीय खाद्यशैली ही जगभर पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. विदर्भ कन्या पुरस्कार, क्रिएटिव्ह एंटरप्रेन्युअर पुरस्कार यासोबतच बिझनेस टायकून पुरस्कार, आयकॉनिक वुमन ऑफ द इयर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात देखील आलंय. आपल्याबरोबर त्यांचे पार्टनर मोनिल वोरा हे देखील आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. तर मोनिल वोरा हे फाउंडर, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. मणिभद्रा ग्रुप ऑफ कंपनीचे तसेच सर्विंग ग्रुप ऑफ कंपनीचे देखील ते संचालक आहेत. ते स्वतः MCOM PVT असून इकॉनॉमिक्समध्ये त्यांना गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये सुवर्ण पदक प्राप्त झालंय. उद्योजकतेमधला 22 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव त्यांच्याकडे आहे. आपल्याबरोबर काम करणाऱ्या कामगारांमध्ये इनोव्हेशन आणून प्रत्येक कामगारानं इनोव्हेटर व्हावं असा त्यांचा प्रयत्न असतो. आज या दोघांशी आपण बातचीत करणार आहोत. सोनलजी आणि मोनिलजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सुरुवात करूयात आपण. पहिला प्रश्न आहे, तुमच्या व्यवसायाचं स्वरूप नेमकं कसं आहे ते थोडक्यात सांगाल? सेल्विन ट्रेडर्स लिमिटेड BSC का एक लिस्टेड कंपनी है. सेल्विन ट्रेडर्स लिमिटेड में काफ़ी सारे पार्ट्स है. फर्स्ट पार्ट आता है साब मेटाक्रोप. साब मेटाक्रोप में जाता है स्टील में इन्वेस्टमेंट. तकरीबन अभी तक हमने 200 बिलियन से ऊपर भी ज़्यादा उसमें हमने इन्वेस्टमेंट कर दिया है. सेकंड जाता है SDF प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड, जो एक एग्री बेस्ड कंपनी है जहाँ पे काम होने जा रहा है अभी नागपुर संतरा का, जो अभी फिलहाल जो हमने एक नया प्रोजेक्ट लॉन्च किया है. फिर आगे जाके जगरी का प्रोजेक्ट है. काफ़ी सारे एग्रीकल्चर प्रोडक्ट है जो हम SDF प्रोडक्शन के थ्रू करने वाले, जो हमारा सब्सिडरी कंपनी है. थर्ड कंपनी है हमारा मणिभद्रा एग्रो प्राइवेट लिमिटेड, जिसमें भी हमारा 51% से ज़्यादा स्टेक ऑलरेडी टेक ओवर है. और फोर्थ है दमास ज्वेलरीज प्राइवेट लिमिटेड, जो उसका एक स्पेशलाइजेशन वो ज्वेलरी तो हर कोई क्रिएट करता है, लेकिन ये जो स्पेशलाइज है, जो इंडियन कल्चर के मुताबिक जो भी ज्वेलरी क्रिएशन है उसमें वो करता है. और उसमें साथ में तनिष्क के साथ उसका टाइप है, TBZ के साथ टाइप्स है. तो हम डिफरेंट काफ़ी सारे प्रोजेक्ट में इन्वेस्टमेंट करते हैं. और जहाँ पर भी हम इन्वेस्टमेंट करते हैं वो ज़्यादातर प्रोजेक्ट होते हैं मेक इन इंडिया का प्रोजेक्ट. आज सेल्विन ट्रेडर्स जब हमने स्टार्ट किया तब उसका था ग्रोथ 8 मिलियन से, आज उसका नेटवर्थ हो गया 80 मिलियन. और हमारा टारगेट है 1.5 ईयर्स में मिनिमम $1100 मिलियन पार करने का. और हम कर भी सकते हैं, क्योंकि क्या है कि आज हमारे साथ एग्री का मार्केट है, आज हमारे साथ ज्वेलरी का मार्केट है, आज हमारे साथ कंटेनर मेक इन इंडिया का प्रोजेक्ट भी है. तो ये सारे प्रोजेक्ट मिलजुल के हम एक बड़ा रूप ले लेंगे. और जो भी हम प्रोजेक्ट करते हैं वो पूरे मेक इन इंडिया के प्रोजेक्ट है. इंडियन GDP को ग्रोथ करने का काम करते हैं. और ग्राउंड लेवल से जो भी जुड़े हैं, जिसको बोलते हैं कि फार्मर, मैं तो डेफिनेशन फार्मर का ये देता हूँ, फार्मर इज इक्वल टू भारत माता, क्योंकि फार्मर के बिना कुछ भी मुमकिन है नहीं इस देश में. तो आज हमारा एम ये है कि फार्मर को किसी भी तरीके से, जो लेवल 0 पे है, जो लेवल 1 पे है, जो लेवल 2 पे है, उसको हमको ले जाना है सबसे ऊपर के लेवल से. जो भी हमसे हो सकता है हम काफ़ी सारा उसमें डेवलपमेंट करने जा रहे हैं. आज हम इक्विटी प्रेफरेंस शेयर के थ्रू 450 मिलियन ऑलरेडी फंड हमने एकत्र कर लिया है. और सारा फंड हम देने वाले फार्मर यूजेस के लिए. और इन फ्यूचर हम रेस करने जा रहे हैं मिनिमम 500 to 600 बिलियन, जो हम रेस करने जा रहे हैं SDF प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड के लिए. और SDF प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड का जो भी काम है उसमें हमारा पूरा सहयोग है. और वो रूरल डेवलपमेंट का काम भी अच्छे करते हैं, एम्प्लॉयमेंट का काम भी अच्छे करते हैं. और नारी शक्ति है. और ज़्यादातर क्या है कि लेडीज़ डेवलपमेंट ग्रुप है. तो हमें भी खुद इंटरेस्ट है, क्योंकि मैं भी एक खुद इकोनॉमिक्स गोल्ड मेडलिस्ट हूँ और इकोनॉमिक्स में मेरा रुचि है. तो बस ज़्यादातर सेल्विन का मैंने ये ब्रीफ दिया है. नमस्कार. SDF प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड ही 2000 पासून कार्यरत आहे.
16 वर्ष दुबईमध्ये पहिले एस्टॅब्लिशमेंट होतं. तिथे 2 प्रॉडक्ट आपले ब्रँड लिस्टेडला पण होते, टी मसाला आणि मुखवास. त्याच्यानंतर 2017ला इंडियामध्ये आल्यानंतर माझे पार्टनर आहेत मितेश मुरुडकर. आम्ही दोघांनी मिळून ही कंपनी एक्सपोर्ट कंपनी एस्टॅब्लिश केली. त्यामध्ये आमचं विजन एकच होतं की एंड टू एंड सर्व्हिस द्यायची, म्हणजे फ्रॉम द फार्मर टू द एंड युजर. आणि निश प्रॉडक्ट्स जे आपले इंडियातले आहेत ते आपण भारताबाहेर पाठवण्याचा प्रयत्न करायचा. ज्याला शेल्फ लाईफ कमी आहे त्याला शेल्फ लाईफ कशी वाढवता येईल त्या दृष्टीने पण आम्ही प्रयत्न केले. त्याच्यानंतर जेवढा काय आपला फार्मर बेस आहे, तर जे चांगलं काम करतात आहे फार्मिंगमध्ये किंवा त्यांना एक्सपोर्ट क्वालिटी ग्रो कशी करायची किंवा त्यांना अजून चांगल्या पद्धतीने कसं आपल्याला मोटिवेट करता येईल, तर जेवढा चांगला एक्सपोर्ट चांगली क्वालिटी आपण आपल्या प्रॉडक्टची बाहेर पाठवू शकू तेवढंच एक बळ फार्मरला पण मिळतं. तर आमच्या दोघांचा हा एक मानस होता. त्या दृष्टीने आम्ही 2017पासून एक फार्मरचं एक ग्रुप तयार केले. त्याच्यामध्ये 5700 फार्मर्स आम्ही तयार केले, जे छोटे शेतकरी आहेत त्यांचा बेल्ट आम्ही रेडी केला की ज्याच्यामध्ये त्यांना अजून चांगलं मोटिवेट मिळून त्यांना चांगला दर्जा आपल्याला त्यांचा मालाचा आपल्याला देता येईल. तर अशा पद्धतीने हे आम्ही काम सुरू केलं. त्याच्यानंतर एक एक आम्ही नवीन प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये आणत गेलो. ॲग्रीमध्ये जांभूळ आहे जो निश प्रॉडक्ट म्हणजे खूप सेन्सिटिव्ह आहे, त्याला आम्ही पहिले एक्सपोर्ट केला. त्याच्यानंतर केळाची पानं आहेत, त्याच्यानंतर आपला हापूस आहे, त्याला पण आम्ही चांगल्या पद्धतीने कसं, कारण देवगड हापूसचं थोडंसं इश्यूज जास्त येतात, पण त्याला पण आम्ही थोडंसं ओव्हरकम करून त्याला आम्ही एक शेल्फ लाईफ देऊन जास्तीत जास्त प्रमाणात कसं करता येईल, त्याच्यानंतर त्याचे आम्ही व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट कसे करता येतील याकडे भर करून आम्ही ते हळूहळू वाढवलं. त्याच्यानंतर आता सेल्विन ट्रेडर्ससोबत आम्ही आता असोसिएट झालो आहे, ते आमचे पॅरेंट कंपनी आहे. तर अजून हे जे प्रोजेक्ट आहे आणि हा प्रकल्प आहे आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये न्यायचा आहे. निश्चितच. मॅम, आता जे आपण ओमनला ऑरेंजेस पाठवले आहेत त्याचा रिस्पॉन्स नेमका कसा आहे? निश्चितच चांगला आहे. आम्ही ऑरेंजेसवरती काम 2018पासून सुरू केलं. माननीय श्री नितीन गडकरी साहेबांनी तेव्हा पण आम्हाला हिरवा झेंडा दाखवला होता आणि याही वर्षी त्यांनी ओमानसाठी आम्हाला दाखवला. तेव्हा आम्ही दुबईला केलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही शेल्फ लाईफवरती जरा काम केलं. कारण काय आहे, नागपूर ऑरेंजला एक कॉस्मॅटिक ब्युटी नाही आहे. जसे बाकीचे ऑरेंजेस आहेत त्याला एक कॉस्मॅटिक ब्युटी आहे, पण नागपूर ऑरेंजला नाही. पण त्याची टेस्ट आणि त्याची जी न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत त्या खूप चांगल्या आहेत. तर त्याला आम्हाला हायलाईट करायचं होतं. तर आम्ही आता ओमानला आमचे एक असोसिएट पार्टनर्स आहेत, तर त्यांच्यासोबत आम्ही हे मार्केटिंगचं एक सुरू केलेलं आहे प्लॅन, की ज्याच्यामध्ये आपण जसं हापूस आंबा हा राजा म्हटला जातो, तसं नागपूर म्हणजे ऑरेंजेसमध्ये नागपूर ऑरेंज यांना आम्ही एक मँड्रिन क्वीन म्हणून आम्ही त्याचं मार्केटिंग केलेलं आहे. तर या पद्धतीने आम्ही तिथे त्याचं प्रमोशन केलं, मार्केटिंग केलं आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. नितीन गडकरी सरांनी पण आम्हाला खूप याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं आणि बाकी आम्ही त्या दृष्टीने शेतकऱ्यांना पण आता हळूहळू डेव्हलप करतो आहे की चांगल्या पद्धतीचं आपल्याला त्यातला कॉस्मॅटिक ब्युटी कशी देता येईल, त्या पद्धतीने आमचं काम चाललेलं आहे. तर तिथे निश्चितच चांगला रिस्पॉन्स आहे आणि जानेवारीपासून आम्ही कंटेनर त्याच्यामध्ये सुरू करायचं आमचं आहे. निश्चितच. पुढचा प्रश्न माझा सरांसाठी असेल, SDF प्रोडक्शन आणि जे आपलं सेल्विन ट्रेडर्स लिमिटेड आहे याचं भविष्यात ॲग्रो इंडस्ट्रीज घेऊन नेमकं काय योजना असणार आहेत तुमच्या? फर्स्ट जो हमारा कोलैबोरेशन है SDF प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड के साथ, उसको लेके हम इन फ्यूचर में काफ़ी बड़ी योजना हमने टाइप किया है. फर्स्ट आज अभी ओमान से स्टार्ट किया है. हमारा एम है US, UK, लंदन और हर एक देश में पूरा जो हमारा फार्मिंग का प्रोडक्ट है वहाँ तक पहुँचाना है. हर एक देश, हर एक कंट्री, हर एक घर में इंडियन फार्मर को पहुँचाना है. तो एक नज़रिया SDF प्रोडक्शन लिमिटेड का है. तो SDF प्रोडक्शन के साथ हम इन फ्यूचर में मिनिमम 500 मिलियन से भी ज़्यादा इन्वेस्टमेंट करने जा रहे हैं
और इन्वेस्टमेंट का बेस पर्पज़ यही है, इंडियन इकोनॉमिक को ऊपर लाना है। इंडियन इकोनॉमिक तभी ऊपर आएगा जब फार्मर अपना हैप्पी होगा, फार्मर सुखी तभी होगा जब उसको एक स्पेसिफाई रेट मिलेगा। क्योंकि आज क्या है कि फार्मर को रेट नहीं मिलते, फार्मर में इतने सारे सुसाइड हो रहे हैं, काफ़ी सारे सिचुएशन है, हर एक राज्य में ऐसे सिचुएशन है। ऐसा नहीं है कि गुजरात नंबर 1 है, महाराष्ट्र नंबर 2 है, कोई भी नहीं है, हर एक जगह पे फार्मर का सिचुएशन सेम ही है। लेकिन हम उस लेवल पर जाना चाहते हैं कि जहाँ तक फार्मर का सिचुएशन जीरो करने का ट्राई करने जा रहे हैं, उसको एक अच्छा दाम मिले एसडीएफ प्रोडक्शन के थ्रू और हमारे देश का एक विकास हो। तो आगे एसडीएफ प्रोडक्शन को लेके हमारे काफ़ी सारे प्रोजेक्ट भी पाइपलाइन में है। जैसे मासगर प्रोडक्ट है, मासगर में क्या है मैडम, मासगर के अंदर टोटल हमारा जो भी रहेगा वो इंडियन इकोनॉमिक के ऊपर, इंडियन इकोनॉमिक, इंडियन एनवायरनमेंट, इंडियन टेक्नोलॉजी जो भी हम करने जा रहे हैं उसमें पूरा का पूरा ध्येय वही है कि इंडियन एनवायरनमेंट हो, इंडियन कल्चरल हो, इंडियन फूड हो और इंडियन टेक्नोलॉजी हो। कोई भी हम ऐसे नहीं है, क्योंकि क्या मैं भी एक जैसे बोलते हैं ना स्वदेशी आदमी हूँ। स्वदेशी का मतलब क्या होता है कि मैं भी बॉयकॉट में एक क्या एक राय देना चाहता हूँ। क्योंकि क्या है कि आज हम और एक प्रोजेक्ट करने जा रहे हैं जिसको बोलते हैं मेक इन इंडिया का प्रोजेक्ट है, कंटेनर प्रोजेक्ट। जैसे महाराष्ट्र में एग्रीकल्चर को प्रमोट कर रहे हैं गवर्नमेंट, वैसे गुजरात में कंटेनर जोन डिक्लेयर किया है गवर्नमेंट ने। कंटेनर यानी क्या है कि एक्सपोर्ट करने के लिए अगर अपने पास सब कुछ है, गुड्स है, मनी है, सब कुछ है, लेकिन एक्सपोर्ट करने के लिए कंटेनर ही नहीं है तो इंडियन फार्मर है, इंडियन जो भी टैलेंट है वो उसका एक्सपोर्ट नहीं कर पा रहे। तो हम वो बेस को हम क्लियर करने जा रहे हैं। तो जैसे हम एक कंटेनर का प्रोजेक्ट भी बड़ा स्टार्ट करने जा रहे हैं जिसको इंडियन गवर्नमेंट ने दर्जा दिया है मेक इन इंडिया का प्रोजेक्ट। उसमें भी हमारा कंट्रीब्यूशन बहुत बड़ा है। तो हमारा हर कोई भी योजना रहेगा, हर कोई भी इन्वेस्टमेंट रहेगा वो इंडियन गवर्नमेंट के साथ जुड़ा रहेगा, क्योंकि आफ्टर ऑल एम एक ही है, भारत देश को ऊपर लेके जाना है। निश्चितच सर, भारताच्या इकॉनॉमीसाठी हे नियोजन खरं तर खूपच चांगलं आहे. अजून एक्सपोर्टमध्ये येणाऱ्या काळात नेमके काय अपकमिंग प्रोजेक्ट्स असणार आहेत तुमचे? अभी हमने जो स्टार्ट किया है वो फिलहाल नागपुर संतरा से स्टार्ट किया है, लेकिन हमारा एम काफ़ी सारा प्रोडक्ट है। हमारा एम है साउथ अफ्रीका में एक्सपोर्ट करना है, सऊदी में एक्सपोर्ट करना है, इसके बाद हमारा एम है डायरेक्ट यूएस पे एक्सपोर्ट करना है। इसके लिए गवर्नमेंट के जो भी नॉर्म्स है, जो भी है, हमको भी काफ़ी सारा हर्डल्स आता है, लेकिन गवर्नमेंट के हमको भरोसा है कि वो लोग हमको पूरा सपोर्ट करेगी और हमारे साथ भी खड़ा रहेगी। क्योंकि क्या आफ्टर ऑल हर एक फार्मर को ऊपर लेके जाना है, तो हर एक फार्मर का जो भी छोटा छोटा चीज़ है हो हम एक्सपोर्ट करेंगे, आज नहीं तो कल करेंगे। आज अगर एक प्रोडक्ट से स्टार्ट किया है तो कल जाके वो 10 में होगा, कल जाके वो 100 में होगा, लेकिन हर एक प्रोडक्ट को हम बाहर लेके जाएंगे। जैसे उस तरह से हम इंडियन इकॉनॉमिक का ग्रोथ कर सकेंगे। याच्यामध्ये आम्ही बेसिकली जी आय प्रॉडक्ट्सला फोकस करतो आहे. जिथे जी आय प्रॉडक्ट्स आहेत त्या जी आय प्रॉडक्ट्सला आम्ही हायलाईट करतो आहे. त्याची प्रीमियम क्वालिटी आणि त्याचं पॅकेजिंग आम्ही त्याच्यावर पण लक्ष देऊन भर देतो आहे की जेणेकरून आपल्या जे प्रॉडक्ट्स आहेत त्याला आपल्या ह्याच्यामध्ये प्रीमियम सेक्टरमध्ये आपल्याला नेता येईल आणि त्याला एक चांगला दर्जा आपल्याला देता येईल बाहेरच्या देशामध्ये. तसंच आम्ही व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स पण करतो आहे. जसं बनाना पावडर आहे, ऑरेंज पावडर आहे, हळदीचं दुधाची पावडर आहे. तर हे आम्ही त्याचे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्टसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं आता या अपकमिंग याच्यामध्ये आम्ही फोकस करून एक्सपोर्ट करायच्या ह्याच्यात आहे. निश्चितच खूप छान असे प्रोजेक्ट्स आहेत. मॅम, या सगळ्या प्रोजेक्टचा नेमका कोणत्या सेक्टरला फायदा होईल आणि कशा प्रकारे हा फायदा होईल? सगळ्यात मेजर जो फायदा आहे तो आपल्या शेतकरी वर्गाला आहे. आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना आपल्याला चांगलं सदन एक हे द्यायचं आहे प्लॅटफॉर्म. तर त्याच्यासाठी मेजर त्यांचं, कारण ते उत्पादन ते करतील, उत्पादन तिथून सुरुवात आहे. त्याच्यानंतर आपले प्रोसेसिंग युनिट्स आहेत, जे छोटे छोटे प्रोसेसिंग युनिट्स आहेत त्यांना जे क्वालिटी सांभाळतात किंवा क्वालिटीनी करतात पण त्यांना मार्केट नाही आहे किंवा त्यांना ॲक्सेस त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही, तर त्यांना आपण याच्यामध्ये सहभागी करून त्यांच्याकडनं आपण बऱ्याच पद्धतीचे प्रोडक्शन आपण करून घेऊ शकतो किंवा त्यांना त्या पद्धतीने आर्थिक मदत देऊन किंवा त्यांचे जे प्रोडक्शन युनिट्स आहे त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट आपण करू शकतो.
मोठ्या प्रमाणामध्ये. छोट्या युनिट्सला आपण चांगलं त्या ह्याच्यामध्ये पॉलिश करू शकतो, त्यांना चांगल्या पद्धतीची क्वालिटी कशी ग्रो करायची. नुसतं म्हणजे एक्सपोर्टसाठी म्हणून नाही, पण भारतामध्ये सुद्धा आपल्याला त्या प्रॉडक्ट्सचं एक अवेअरनेस क्रिएट करून या लोकांना आपण हे करू शकतो, एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये. बरोबर. सर, तुमच्यासाठी आहे पुढचा प्रश्न. येणाऱ्या काळामध्ये फूड इंडस्ट्रीज हे कशा पद्धतीनं कार्यरत असतील, अर्थातच त्यांचं भविष्य कसं असेल, आणि तुम्हाला काय वाटतं पुढे नेमके काय डेव्हलपमेंट झाली पाहिजे? हमारा एक ही एम है, हम इंडियन जो भी प्रोडक्ट है उसको हम प्रमोट करेंगे, उसके बारे में हम सोचेंगे, उसको मार्केट में लाएंगे, उसका हम सेल बढ़ाएंगे, उससे हम इनकम जनरेट करवाएंगे. और दूसरा क्या है कि मार्केट में अभी काफ़ी सारे प्रोडक्ट अवेलेबल है. अभी काफ़ी सारे लोग के आप छोटे से छोटे दुकान देख लो, चलो एक किराना का दुकान देख लेते हैं. किराना की दुकान में क्या है कि इंडियन प्रोडक्ट भी है, इंटरनेशनल भी प्रोडक्ट है, सब कुछ प्रोडक्ट है. लेकिन हमारा एम ये है कि कोई भी आदमी है वो इंडियन प्रोडक्ट्स कोई यूज़ करे. इंडियन प्रोडक्ट यूज़ करने का फ़ायदा एक है क्योंकि वो सब जो भी प्रोडक्ट आती है वो जेनरिक प्रोडक्ट आती है. और आज हमारा जो भी कृषि प्रधान देश है और जो भी ऑर्गेनिक खेती की तरफ जा रहे हैं सब लोग, तो अभी ये पब्लिक को भी एक अच्छा मैसेज देना मैं चाहता हूँ कि सब लोग इंडियन प्रोडक्ट को यूज़ करो. क्योंकि आगे जाके क्या इंडियन प्रोडक्ट का वैल्यूएशन आज इंडिया में जितना नहीं है इतना आउट ऑफ इंडिया में ज़्यादा है. क्योंकि लोग समझते हैं कि इंडियन प्रोडक्ट में दम क्या है. तो बस मेरा तो एक ही है गवर्नमेंट से कि ज़्यादा से ज़्यादा इंडियन प्रोडक्ट को आप प्रमोट करो. जो भी हर्डल्स आते हैं, छोटे हर्डल्स आते हैं, बड़े हर्डल्स आते हैं, आप लोग सपोर्ट करो, हमारे जैसे का सहारा लो. हम तो एक मार्केटिंग का जरिया है, लेकिन ये सब काम करना है आफ्टर ऑल गवर्नमेंट को. लेकिन हम भी गवर्नमेंट के साथ है और जहाँ तक हम जहाँ पे रुकेंगे आपका सपोर्ट हमको पास्ट में भी मिला है, वर्तमान में भी मिलता रहेगा और भविष्य में भी मिलने की एक ख्वाहिश है कि आप भी हमको सपोर्ट करेंगे. और हम इंडियन प्रोडक्ट को ऐसी मुकाम पे पहुंचाना चाहते हैं कि जहाँ पे क्या है कि एक इंडियन फार्मर का वैल्यूएशन जो आज क्या है किताबों में एक कहानी की तरह है, उसको हम रियलाइजेशन पिक्चर करने का एक ट्राई करने का स्टार्ट करने जा रहे हैं. तो होप कि हम भी इन फ्यूचर में आगे बढ़े और ये स्टोरी को एक्चुअल में रियलाइजेशन में हम सबके सामने पेश कर पाए. याच्यामध्ये माझ्यामध्ये असं आहे की डेव्हलपमेंट ही हायजीन, याच्यामध्ये हायजीन मेंटेन झालं पाहिजे. जे आत्ता जे फूड कल्चर, आता कोविडनंतर लोकांना हायजीन आणि चांगले पदार्थ खायचे किंवा ह्या गोष्टीकडे लोक आता जरा वेगळ्या नजरेने बघायला लागली आहे. म्हणजे कोविडनंतर बराचसा आपल्या पण लोकांचा एक जो बघण्याचा दृष्टिकोन आहे या गोष्टींकडे हा बदललेला आहे. तर त्याच यांनी आता फूड इंडस्ट्रीनी सुद्धा पावलं उचलली पाहिजेत की नुसतं कमर्शियलायझेशन न करता थोडंसं आपण चांगलं किती कसं देऊ शकतो आणि कशा पद्धतीने त्याला इकॉनॉमिकली सगळ्यांसाठी अवेलेबल करून देऊ शकतो या पद्धतीने डेव्हलपमेंट्स आपण करायला पाहिजेत. हे म्हणजे फूड इंडस्ट्रीनी थोडंसं याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि जेवढे काय आपले मध्यमवर्गीय बांधव आहेत किंवा आहेत त्यांना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं फूड कसं देऊ शकतो, इकॉनॉमिकली आपण त्यांना कसं त्या याच्यामध्ये बसवू शकतो, तर या दृष्टीने पण नक्कीच. मॅम, एक्सपोर्ट शिवाय आणखी काही प्रकल्पांविषयी आपल्या पुढे नियोजन आहे का? हो, निश्चितच. आपलं ट्रेड, टेक्नॉलॉजी, टुरिझम ह्याला घेऊन आपण एक स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे की टुरिझम आणि ट्रेड तर आपला हा चालूच आहे आणि आपण अशा पद्धतीने ट्रेड करतो आहे की एंड टू एंड आपण चांगल्या पद्धतीने फार्मर टू एंड युजरपर्यंतचा आपण चॅनल त्याच्यामध्ये केलेला आहे. तसंच आपण त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरून ह्याला अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला शोकेस करता येईल किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला पोर्ट्रे करता येईल त्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो आहे. त्याचप्रमाणे आपली जी इंडियन म्हणजे भारतीय खाद्य संस्कृती आहे ही लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही जो हे आहे ते टुरिझमचं जो आहे तर टुरिझम नुसतं टुरिझम न करता
त्याला आपलं जे ट्रॅडिशन आहे, आता बाहेरचे आपण बघतोय की बाहेरच्या देशातून लोक येतात आणि इथे इंडियन कल्चर शिकतात आहे, इथून शिकून जातात आहे, किंवा त्यांना त्या याचं फॉरेनर्स जे आहेत ते स्पेशली इथे राहतात, महिने राहतात आणि आपलं कल्चर शिकतात आहे. तर आमचा तो प्रयत्न आहे की ह्या याच्यातनं आपलं इंडियन फूड कल्चर आणि इंडियन कल्चर काय आहे तर हे ह्याची आम्ही एक सांगड घातलेली आहे आणि त्याचं एक माझघर नावाच्या अंडर आम्ही हे स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. निश्चितच त्याच्यामध्ये नुसतं म्हणजे ट्रॅडिशन पण आम्ही शिकवणार, पण त्याच्यानंतर त्याचे जे काय आपले प्रॉडक्ट्स आहे पारंपरिक जे अगदी म्हणजे आजीपासूनचे जे सगळे चालत आलेले आहेत ते आम्ही त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. निश्चितच मॅम, तुम्ही माझघरचा उल्लेख केलात, नेमकं काय आहे माझघर? माझघरचं म्हणजे त्याचं जन्म असा आहे की माझ्या आईनी एका डायरीमध्ये सगळे रेसिपीज लिहून ठेवल्या होत्या, अगदी पणजी आजीपासूनच्या सगळ्या. तर त्याच्यानंतर ती एक्सपायर झाली तेव्हा मला एक ट्रिब्यूट म्हणून मी तिला ते पुस्तक काढलं, ज्याच्यामध्ये आपल्या मराठी महिन्यांच्या हिशोबाने जे फळभाज्या भाज्या म्हणजे लहानपणापासून तिने आम्हाला ते शिकवलं आहे आणि सगळं आमच्या घरात तसंच चालत आलं आहे. तर आम्ही ते तशा पद्धतीने ते पुस्तक तयार केलं की मराठी महिन्याप्रमाणे त्याच्यामध्ये फळभाज्या भाज्या कुठल्या त्यावेळेला येतात, कशा येतात, तर त्या आपण कशा पद्धतीने केल्या पाहिजे आणि आपली पारंपरिक पद्धत जी आहे ती कशी आहे, तर हे त्या पुस्तकामध्ये सगळं मी मेन्शन केलेलं आहे. आणि ते पुस्तक 2023ला त्याला गोल्डन बुक अवॉर्डसुद्धा मिळालं त्याच्या मांडणीसाठी आणि त्याच्या रेसिपीजसाठी. त्याच्यामध्ये पनीर सोडून साधारण 210 रेसिपीज मी आत्ता कव्हर केलेल्या आहेत, ज्या इंडियन ट्रॅडिशनल आपण कल्चर. तर ह्यातनं ही सुरुवात झाली. त्यातनं मग आम्ही जे निश प्रॉडक्ट आहेत आपले भारतातले ते आम्ही माझघरच्या अंडर घेतले आणि त्याचं आता आम्ही ब्रँड प्रमोशन जे आहे ते सगळं माझघरच्याच याच्यामध्ये आम्ही करतो आहे. खूप छान. दोघांनाही माझा पुढचा प्रश्न असेल, याचा पुढे नेमका फायदा कसा होणार आहे, काय नेमका फायदा आहे या सगळ्या प्रोजेक्ट्सचा? प्रोजेक्ट के अगर फ़ायदे की बात करें तो फ़ायदा अगर देखा जाए तो हर एक ग्राउंड लेवल के हर एक आदमी एक फ़ायदा से स्टार्ट करते हैं. फर्स्ट, एम्प्लॉयमेंट बढ़ेगा. सेकंड, हर एक टैलेंट को बाहर आने का मौका मिलेगा, क्योंकि क्या हर एक पर्सन के अंदर एक टैलेंट छुपा हुआ होता है, तो हर एक पर्सन को एक बाहर आने का मौका मिलेगा. इंडियन कल्चर जो है वो पूरे वर्ल्ड में एक बार दिखाया जाएगा कि व्हाट इज़ इंडियन कल्चर, इंडियन कल्चर के बेनिफिट्स क्या है और इंडियन कल्चर में क्या क्या छिपा हुआ है. फोर्थ है इंडियन फूड की क्वालिटी क्या है, इंडियन फूड की क्वालिटी के बेनिफिट्स क्या है और वो कितने यूज़फुल है अपनी बॉडी के लिए, वो सारा का सारा ये इसमें दिखाया जाएगा. और इसके ज़रिए हम पूरे इंडियन, आफ्टर ऑल एक ही बात आएगा मेरे मुंह से आज या कल, इंडियन किसी भी तरीके से इंडियन फार्मर को ऊपर लेके जाना है, इंडियन फार्मर के जो भी प्रोडक्ट है वो ऊपर लेके जाना है. ये चाहे जो भी जरिया हो, आज SDF का जरिया है, कल दूसरा जरिया आएगा, परसों चौथा जरिया आएगा, लेकिन एनी हाउ इंडियन फार्मर को ऊपर लेके जाना है. बस यही हमारा मोटिव है. खरं तर खूप छान आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एवढ्या छान पद्धतीनं नियोजन केलं जात आहे, हे खूप चांगली गोष्ट आहे आपल्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी असं म्हणावं लागेल. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही संपूर्ण माहिती दिलीत. आणि मॅम, तुमचं देखील खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळी माहिती दिलीत त्यासाठी. तुर्तास या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.